नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। साक्षीदार असलेल्या महिलेचाच केला विनयभंग, किनगाव पोलिसात चौघांविरुद्ध झाला गुन्हा दाखल। एका घटनेतील साक्षीदार असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना चाकूर तालुक्यातील हडोळती येथे घडली आहे। यामुळे चौघांविरुद्ध किनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याविषयी पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की चाकूर तालुक्यातील हडोळी येथे 4 महिन्यापूर्वी एकाची मोटरसायकल जाळली होती। या घटनेतील साक्षीदार असणाऱ्या 35 वर्षीय महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला आहे। पीडित महिलेच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकूर तालुक्यातील हडोळी येथे 4 महिन्यापूर्वी तलाट्याची मोटरसायकल जाळली होती। या प्रकरणात फिर्यादी महिला व तिचा मुलगा साक्षीदार होते। महिलेने दिलेल्या साक्षीचा राग मनात धरून सोमवारी सकाळी तिच्या घरासमोर गावातील महेश नाथराव बडे याने फिर्यादी महिलेला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले। तर महेशची पत्नी सुशीला व संध्या पृथ्वीराज चाटे या दोघींनी लाटाबुक्क्याने मारहाण केली। तर नाथराव लक्ष्मण बडे यांनी महिलेच्या गालावर चापट मारून विनयभंग केला। 4 महिन्यापूर्वी ज्या तरुणाने दुचाकी जाळली तो आणि या घटनेतील आरोपी हे एकाच पक्षातील असल्याने साक्ष दिल्याचा राग मनात धरून मारहाण आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे। जखमी महिलेच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास किनगाव पोलीस करत आहेत।